आणि मी योगेश भैयाला सांगू इच्छितो, विनोद मोळक, विलास विधाते आणि अमर नाईकवाडी, जयश्री विधाते याच्यापैकी एक बी उमेदवार पडणार नाही. ह्याचं काय आहे ते 21 तारखेला तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्ही ह्याच्यामध्ये बालिश आहात आणि बालिशच राहताल. ह्याच्यामध्ये ह्यातला एक जरी पडला ना, ह्या सर्व उमेदवार ह्या 3 मधला जर एक जरी पडला तुमच्याकडून, तर मी नगर नाक्यावर केळं बसून येतील, केळ्याच्या गाड्यावर. आणि जर तुम्ही हे तिघही निवडून आले ना, तर तुम्ही नगर नाक्यावर सुद्धा केळंच विकायचे. गेल्या आठवड्यात तुमचे 2 पक्ष तुमचे बदलले, तर 4 नेते बदलले. तुम्ही गद्दार आम्हाला म्हणायला लागले. कमाल झाली तुमची. अमरसिंग भैया पंडित आणि तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांची जी मैत्री असायची, एकामेकाप्रती बोलत असताना, हे करीत असताना, राजकारणात विरोध किती असून द्या, पण कधी त्यांनी पातळी सोडली नाही. कालच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला दीपाताई बाहेर दिसल्याच नाहीत. बरं, तुम्ही ज्या प्रभागामध्ये 15 मध्ये उभा होत्या, त्या 15 मध्ये बी दीपाताई आल्या नाहीत. काही कारण लोकांना सांगावं लागेल ना. इथं जे प्रचारासाठी नगरसेवक येत आहेत, उमेदवार येतात, ते त्यांच्या वार्डात 500 मतांनी पडणार. नाही, त्यांचा अँगल बोलण्याचा जो आहे तो विनोद मोळक आणि मी आमच्या दोघांवर होता रोज तो. आणि मी योगेश भैयाला सांगू इच्छितो ह्या मुलाखतीद्वारे की 500 मतांनी पडण्याची तर भाषा लांबच राहिली. आपण काही मिशन हायजॅक केलेली नाही योगेश भैया. हे एक बी उमेदवार पडणार नाही याच्यातला. विनोद मोळक, विलास विधाते आणि अमर नाईकवाडी, जयश्री विधाते याच्यापैकी एक बी उमेदवार पडणार नाही. ह्याचं काय आहे ते 21 तारखेला तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्ही ह्याच्यामध्ये बालिश आहात आणि बालिशच राहताल. ह्याच्यामध्ये प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नेमकं काय चालू आहे? नाही, व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते प्रभाग क्रमांक 3 मध्ये अमरनाना नाईकवाडे जे आमचे मित्र आहेत आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारासाठी पक्षाने आणि विजयराजे पंडित यांनी एक जिम्मेदारी दिलेली आहे की सर्व टीम इथं काम करणार. मी त्यातलाच एक कार्यकर्ता आहे आणि आमच्या बरोबर सर्व टीम या प्रभागामध्ये सर्व 18 पगड जातीचे जे काही उमेदवार होते ते सगळेच जण येऊन इथं प्रचार करतात. त्यातला मी एक कार्यकर्ता आहे. असं काही खास वेगळेपणा काही नाही याच्यामध्ये. आहेत सर्वजण, पण त्यात तुमची जरा डायलॉग बाजी जास्तच प्रसिद्ध होत आहे. काय डायलॉग बाजी? डायलॉग असो किंवा तू लाया गया नाही आहे, असे काय डायलॉग म्हणजे गाजत आहेत त्यातून. नाही, ठीक आहे, ते लोकांचं प्रेम आहे. थोडस युवक जो वर्ग आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची थोडी क्रेज असते की आपण ह्या अशा गोष्टी बोलायला पाहिजे. आणि विरोधकांनी बी तशा पद्धतीने टीका टिप्पणी झालं तर बोलावंच लागतं. मी बऱ्याचशा गोष्टीचं ह्याच्यामध्ये फिल्टर लावायचा प्रयत्न करायचो, कारण की मी ज्या वातावरणात घडलेलो आहे, ज्यांच्या बरोबर घडलेलो आहे, ते माझे नेते आणि मी ज्यांना माझं दैवत मानतो ते जयदत्त अण्णा क्षीरसागर, काल बी आणि आज पण. तर त्यांच्या थोडं संस्कारात वाढल्यामुळे शक्यतो थोडंसं खालच्या पातळीला जाऊन बोलण्याचं टाळतो. परंतु काल जे भाजपच्या उमेदवाराची जी काही काल एक कॉर्नर बैठक झाली, त्याच्यामध्ये जे काही आरोप प्रति-आरोप करण्यात आले, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीवर मला स्वतःला थोडंसं वाईट वाटलं की गेवराईचे आमदार विजयराजे पंडित यांच्याविषयी ते वाघ, सिंह, ते गळ्यात बेल्ट, ही अपेक्षा नव्हती मला. म्हणजे योगेश भैयासारखा माणूस म्हणजे उच्च शिक्षित आहे, डॉक्टर आहे, आणि त्यांच्यासारख्या माणसाकडून असे शब्द प्रयोग हे शोभण्यासारखे नाहीत. त्यांच्या घराला शोभण्यासारखे नाहीत. म्हणजे तुम्ही आठवत असेल, आणि ह्या माध्यमातून मी सर्व शहरवासियांना आणि खास करून जे राजकारणात आहेत सक्रिय अशांना सांगेल की अमरसिंग भैया पंडित आणि तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांची जी मैत्री असायची, एकामेकाप्रती बोलत असताना, हे करीत असताना, राजकारणात विरोध किती असून द्या, पण कधी त्यांनी पातळी सोडली नाही. जयदत्त अण्णा असतील, अण्णासाहेब आज मी बघा तुम्ही अण्णासाहेबाकडे कधीही कोणत्याही कार्यक्रमात त्याच्यात किती होऊन द्या, पण तो त्यांचा स्थिर संयम आणि त्यांचा पिंड जो आहे की विचार मंथन करून नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून पाहणे, त्याच्यावर टीका टिप्पणी आणि सौम्य शब्दात करणे लोकांना, त्यामुळं त्यांच्याकडे आज भी जो त्यांचा एक मतदार, एक वर्ग, त्यांना एक चाहणारा जो वर्ग आहे, तो आज भी जसाच तसा जो आहे, त्याचं कारणच असं आहे की जयदत्त अण्णांना पक्षामध्ये बांधता येत नाही. जयदत्त अण्णा हा एक विचार आहे आणि त्या विचाराच्या अध्यक्ष साहेबाच्या दीपाताईचा बघा तुम्ही,
म्हणजे ह्यांच्या संस्कारामध्ये हे जे वाढलेले आहेत, आम्हाला सगळ्या शहरवासियांना अशी अपेक्षा होती की योगेश भैयाने जरा थोडंसं बोलत असताना काही गोष्टीचं तारतम्य बाळगायला पाहिजे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जी पातळी सोडून जे आरोप झाले, काल काहीतरी काय कचरा काढण्याचं काम म्हणले, ते नगरपालिकेच्या ह्याच्यातून काही उमेदवार आम्ही कचरा साफ करतोय. मी ह्या माध्यमातून सगळ्या जणांचं तर नाही, पण प्रभाग क्रमांक 3 मधून अमर नाईकवाडे, 25 मधून विनोद मुळूक माझे मित्र, आणि जयश्री विधाते 13 मधून, ह्या सर्व जणांना टार्गेट करून, खास करून, बाकी सगळ्यालाच केलंय, पण खास करून जे योगेश भैयाने टार्गेट केलंय ना, तर मला योगेश भैया तुमच्या बुद्धीची किवी येते मला. तुम्ही ह्या 3 पैकी जर मी तुमच्या बरोबर चॅलेंज लावायला तयार आहे इलेक्शनच्या 4 दिवस आधी, ह्यातला एक जरी पडला ना, ह्या सर्व उमेदवार ह्या 3 मधला जर एक जरी पडला तुमच्याकडून, तर मी नगर नाक्यावर केळं बसून येतील केळ्याच्या गाड्यावर. आणि जर तुम्ही हे 3घही निवडून आले ना, तर तुम्ही नगर नाक्यावर सुद्धा केळंच विकायचे. लोकांमध्ये राहावं लागतं, लोकांच्या मनावर राज्य करावं लागतं, लोकांचं प्रेम, त्यांची आस्था, त्यांच्या विषयीचे आपलं जिव्हाळा, स्नेह हे समावं लागतो, तेव्हा मतपेटी पडते. तुम्ही आम्हाला सांगता आमच्या डीपी बदलल्या 2-2 दिवसात. योगेश भैया तुमच्या वडिलांसोबत आम्ही काम करायचो, आज मी प्रेम आहे त्यांच्याविषयी, त्यांचा उल्लेख कसल्याही बाबतीत टीका टिप्पणी देणार नाही. अण्णाच्या विषयी तो सोडून द्या, अण्णा दैवत आहे आमचं. परंतु तुमच्याविषयी बोलत असताना हा फक्त तुमचा विषय आहे. तुम्ही बोलत असताना म्हणले की बाबा हे सगळा जो अडचणीचा जो भाग हे सगळ्या नगरसेवकाचा आहे, तुम्ही रात्रीतून नगरसेवक तुमच्यापासून 2 महिन्यात वेगळे का झाले, त्यांचे फेसबुकचे डीपी बदलले. अहो फेसबुकचे डीपी बदलण्याचे योगेश भैया अडचण म्हणजे कोणतीच नाही हो. हे 5-5 टर्न जे नगरसेवक निवडून आले, हे सुरुवातीला विनोद मुळूक असेल, मी असेल, हे घडीच्या सिम्बॉलवर उभा टाकलेले आहेत, आज पण घडीच्या सिम्बॉलवर आहेत. गेल्या आठवड्यात तुमचे 2 पक्ष तुमचे बदललेत आणि 4 नेते बदललेत. तुम्ही गद्दार आम्हाला म्हणायला लागले, कमाल झाली तुमची. तुमचे सारिकाताई आमची बहीण आहे ती आईप्रमाणे, तुम्ही आम्ही समोरून चाललो तर आम्हाला तुम्ही गँगवर बनता. कोणची गँग? सारिकाताई हे अध्यक्ष साहेबाच्या आणि जयदत्त अण्णाच्या तालमीतले माणसं आहेत, ज्या काकूपासून अण्णापासून ज्यांनी आपल्या हाडाची झीज करून हाडाचा कार्यकर्ता तयार केला शहरामध्ये, ते कार्यकर्ते हे त्यांच्या तालमीतले. तुमच्यापेक्षा अध्यक्ष अण्णा बरोबर वेळ आम्ही जास्त घातलाय, आम्हाला ते माहित आहे सर्व. त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे, त्यांचं चौकट माहित आहे, त्यांचं अनुशासन माहित आहे. तुम्ही घरात राहून कुठे शिकले? सारिकाताई कालच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला दीपाताई बाहेर दिसल्याच नाहीत. बरं, तुम्ही ज्या प्रभागामध्ये 15 मध्ये उभा होत्या, त्या 15 मध्ये बी दीपाताई आल्या नाहीत. काही कारण लोकांना सांगावं लागेल ना. हे 25 नगरसेवक रात्रीतून गेले तुमच्यापासून. अहो भीमराव वागचौरे सारखा माणूस 5 टर्न नगरसेवक राहिला गेला. निळा छावा म्हणून ज्याला ओळखल्या जायचं, तो विकास जोगदंड रात्रीतून गेला. काय कारण आहे? विनोद मुळूक सारखा माणूस, ज्यांचे घरातले 2-2, 3-3 कर्मचारी तुमच्याकडे आहेत, ते रात्रीतून मुख घेऊन गप्प शांत राहिले, बाजूला बसले शांत जाऊन, हे प्रवाहातून बाजूला गेले तुमच्यापासून. काय कारण? अहो तुमची जी संस्था आहे, शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्थेचे जे किशोर काळे अध्यक्ष आहेत, हे सुद्धा तुमच्या बरोबर नाहीत. रणजित बनसोडे असेल, भैया मोरे असेल, गणेश तांदळे असेल, प्रभाकर पोपळे असेल, शिवाजीराव जाधव असतील, जयश्री विधाते असतील, ह्यांच्यासारखे अनेक जण रात्रीतून गेले. काही कारण सांगा ना त्याचं, काही हे लोकांना सांगा ना काय ते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष बदलायला लागले, तुमच्या स्वतःच्या विचाराने तुम्ही 2घच जण चालायला लागले. अशाने राजकारण समाजकारण होत नाही. एक वेळ अशी येईल, मला तर उलट काळजी अशी आहे की आमचं जेवढं पक्षातून कुपट लावून जाता येईल तेवढं तर तुम्ही गेले, की विजयराजे पंडित सारख्याने हे सगळं सावरलं, ही बाइंडिंग केली, एकत्र अजित दादाला बरोबर घेऊन हे सगळे बांधणी केली आणि 52 जणांची टीम उभा केली नगराध्यक्षासहित. आणि त्याच नगराध्यक्षाला तुम्ही काय म्हणले काल? विचित्र उमेदवार. योगेश भैया तुम्ही बोलत असताना तुमच्या तोंडातून शब्द रेकॉर्डिंग आहे लोकांच्या समोर, तुम्ही विचित्र उमेदवार म्हणले. मला प्रश्न असा पडला, तुमच्या सगळा शिकला सावरलेला माणूस अशा शब्दामध्ये जर टीका टिप्पणी करतो, विचित्र म्हणजे काय? जे मला नागरिकांना, मतदारांना आणि सर्व शहरवासियांना विचारायचं, विचित्र उमेदवार म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय?
म्हणजे ज्या पार्वताई उभा आहेत त्या म्हणजे भीमाची लेख तुम्ही मानित नाहीत का? म्हणजे तुमच्या फिल्टरमध्ये बसत नाहीत का त्या? आणि जर आंतरजातीय त्यांच्या मुलीने विवाह केला म्हणून जर तुमचा आक्षेप जर त्या दिशेला असेल तर तुमच्या आई वडिलाचे बी आंतरजातीय विवाह आहे, तुमचा बी सांगायची गरज नाही. पण तुम्ही मोठ्या घरातले आहात म्हणून तुम्हाला काही बोलायची तुमच्याविषयी हिंमत नाही. आम्ही गरिबाच्या घरातले पडलो, आमची आई आमदार नव्हती, बाप खासदार नव्हता, तर तुम्ही आम्हाला जशी इच्छा असेल तशा पद्धतीने तुम्ही आम्हाला कचरा मानणार, गँग मानणार. काय केलंय आम्ही? तर तुम्ही जरा तुमच्या सगळ्या गोष्टीला हे लावा. इलेक्शन होईल, आज नाही प्रत्येक वेळेला इलेक्शन वेगवेगळे येतात जातात, पण तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात त्या पद्धतीने आता आमच्या तर पक्षाचं झालं, पण मला आता काळजी भाजपची आहे. हे जिथं जातील का हे खोडीचे दोघं जण बंटी बबली जे आहेत का हे गप्प बसणार नाही, हे गप्प बसणार नाहीत. हे तिथं आपापला विचित्रपणा दाखवणार आणि तिथलचे जे काही माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्या बी हे छाताडावर बसणार आहेत. हे जरा भाजपवाले जे आहेत, भाजपचे जे सगळे पदाधिकारी सगळे, मला त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या दोघा जणांना जरा विचार करूनच हे करा. हे रात्रीतूनच बदलत आहेत, पुन्हा हे किती वेळ राहतील काही सांगता येत नाही. त्या निमित्ताने मी हीच करेल आणि सर्व शहर आणि प्रभाग क्रमांक 3B मध्ये मी सगळ्यांना, शहरवासियांना सगळ्यांना मदत करेन की आपापले जे परिचयातले जे लोक आहेत त्यांना बी आपण मदत करायला सांगा. अमर नाना नाईकवाडे हे जास्तीत जास्त मताने निवडून येण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. धन्यवाद. थँक्यू.